लंडनला जाणारं हे विमान कोसळलं आणि ते नेमकं रहिवासी भागात कोसळलं। एका इमारतीच्या वरच्या मजल्यावर ते घुसलेलं आपण बघतोय। त्याची छायाचित्र पण आपण बघितलेली होती। हाच तो व्हिडिओ आहे। अत्यंत धक्कादायक असा हा व्हिडिओ, त्याच विमानाचा हा व्हिडिओ आहे। केवढी आग वर भडकली बघा। ते विमान इमारतीला जाऊन आपटलं, मोठी आग भडकली आणि त्यानंतर जे काही आहे ते सगळ्यांच्या समोर आहे। बघा, परत एकदा हा व्हिडिओ बघा। त्या विमानाचा व्हिडिओ आलेला आहे। AI-171 अहमदाबादवरून लंडनला निघालेले विमान होतं। हे विमान आपटलं आणि मोठे आगीचे लोट वर आले, त्याचा हा व्हिडिओ समोर आलाय। हा मोबाईलमधनं चित्रित केलेला व्हिडिओ आहे। हे विमान उडालं, हे मेघानी नगर या परिसरामध्ये एका इमारतीला जाऊन आपटलं आणि त्यानंतर मोठा आवाज झालेला आहे आणि मग आगीचे लोट बाहेर आलेले आहेत। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी बोलूया। प्रशांत, एक मोबाईल व्हिडिओ समोर येतोय या दुर्घटनेचा। बोल ना प्रशांत, हा मोबाईल व्हिडिओ एक समोर येतोय ज्याच्यामध्ये अपघात कसा झाला ते समोर येतंय। बरोबर, अत्यंत धक्कादायक प्रकारचा हा व्हिडिओ आहे आणि ज्या पद्धतीनं विमान उडालं आणि थेट घरावरती कसं कोसळलं हे देखील पाहायला मिळतं। आणि महत्वाचं म्हणजे जर बघितल्या घटनेमुळे हे की ज्या पद्धतीनं विमान अपघात झालेला आहे यामध्ये मोठ्या संख्येने आता काही जण प्रवासी दगावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। ज्या पद्धतीने माहिती मिळते की साधारणतः 232 प्रवासी, ज्यामध्ये 12 क्रू मेंबर होते आणि सोबतच या घडीला हे अत्यंत महत्वाचं आहे की ज्या पद्धतीने माहिती मिळते या संदर्भात आता जी स्पष्ट माहिती पुढे आलेली आहे। B78 एअर इंडिया विमान एअरक्राफ्ट VT-ANVT हे 171 विमान अहमदाबाद गेटविक लंडनच्या दरम्यान होतं। 242 प्रवासी यामध्ये ऑनबोर्ड होते, 2 पायलट, 10 कॅबिन मेंबर, म्हणजे 235 प्रवासी झाले। आणि यामध्ये कॅप्टन सुमित सब्रवाल विथ फर्स्ट ऑफिसर सिव्हिल कुंदर कॅप्टन सुमित सब्रवाल यांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे। सोबतच ज्या पद्धतीने माहिती मिळते की या घटनास्थळात जर बघितलं, हे अत्यंत महत्वाचं आहे की आता नावं देखील पुढे याला सुरुवात झालेली आहे। आणि यामध्ये जर बघितलं आपण तर कॅप्टन सुमित सब्रवाल, फर्स्ट ऑफिसर सिव्हिल किल्यू कुंडल हे 2 आणि कॅप्टन सुमित सब्रवाल हे जे आहे यांच्या हे साधारणतः 82,000 तास प्रवास करण्याचा यांच्याकडे अनुभव आहे। 82,000 तास म्हणजे 8,200 तास प्रवास करण्याचा अनुभव त्या कॅप्टनकडे आहे। आणि बरोबर सकाळी 11 वाजता